नमस्कार मित्र हो, मी कार्की. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या शब्दांचं धन या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक सुंदरसा अभ्यासपूर्ण लेख आपण सोबत अभ्यासू. लेखाचं नाव आहे माझा ग्रंथ खजिना. या लेखामध्ये सरांकडे असणारा खरा ग्रंथ खजिना आपल्या परिचयाचा होईल. सर लिहितात, चांगली माणसं जशी आयुष्यात यावी लागतात तसेच चांगले ग्रंथही वाचायला भाग्य लागतं. असे ग्रंथ अस्तित्वात असूनही कधी कधी जन्मभर हाती लागत नाहीत. लहानपणी शाळेत असताना मोठी माणसं सांगायची की मुलांनी साने गुरुजींची पुस्तकं वाचावीत, म्हणून मीही ती वाचू लागलो. त्यांच्या बऱ्याचशा कथा कादंबऱ्यांची कथानकं जगप्रसिद्ध साहित्य कृतींवरून घेतली आहेत. त्या मूळ वाङ्मयीन कृती नंतर मी वनाधिकारी म्हणून जंगलात गेल्यावर वाचल्या. सिलास मार्नर अर्थात मनुबाबा, ब्लॅक टुलिप अर्थात फुलांचा प्रयोग, ला मिझरेबल्स अर्थात दुःखी व क्लास्टर अँड द हार्ट, यती की पती असे कितीतरी. त्यामुळे माझा वाचनातील आनंद द्विगुणित झाला. एखाद्या गुहेत गेल्यावर खूप चित्र दिसावीत, मात्र त्यातलं एखादं चित्र मनात भरावं तसं त्यांची श्यामची आई मला खूप आवडली. कोकणातील निसर्ग व माणसाचा पहिला परिचय श्यामची आई या पुस्तकामुळे झाला. शाळेला दिवाळी, नाताळ आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या. सुट्ट्या लागल्या की माझं नाव सोलापुरातील प्रसिद्ध ग्रंथालयात मी नोंदवायचो. त्या ग्रंथालयातूनच मी हरिनारायण आपटे व नाथ माधवांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या वाचून काढल्या. सुट्टी सोडली तर इतर वेळी वाचायला वेळ मिळत नसे. माझं सारं शिक्षण शिष्यवृत्तीवर अवलंबून होतं. एखाद वेळ ती मिळाली नाही तर शिक्षण चालू राहील की नाही या भीतीने मी अभ्यासाची पुस्तकं मन लावून वाचत असे. नंतर कॉलेजात जाऊ लागलो. मी शास्त्राचा विद्यार्थी असल्याने कॉलेजातील वाङ्मयीन चळवळींशी संबंध येत नसे. कॉलेज सुरू झालं की बऱ्याच वेळा वर्ग नियमित भरत नसत. बाहेर रिमझिम पाऊस पडत असे. वसतिगृहातील माझे सहात्याई एखादा चित्रपट पाहायला गावात निघून जात. इतर विद्यार्थी घराची वाट धरीत. जिकडे तिकडे सामसूम होई. मी कॉलेजच्या ग्रंथालयाची वाट धरीत असे. तिथे बसून मी लाईव्ज ऑफ 100 ग्रेट मॅन, नैना सैगलचं प्रिझन अँड चॉकलेट केक व चेखॉवच्या कथा वाचल्याचं आठवतं. मात्र कॉलेजला सुट्ट्या लागल्या की पूर्ववत मी माझं वाचन चालू ठेवी. त्या काळात तरुणींचा ओढा फडके, खांडेकर व माडखोलकरांच्या कादंबऱ्या वाचण्याकडे असे. ती पुस्तकं सुट्टीच्या काळात माझ्या वाट्याला फारशी येत नसत. तरीही त्यांचं बरंच साहित्य मी वाचून काढलं. एखाद्या वृक्षाची पानगळ होऊन नुसताच वृक्षाचा स्तंभ उभा राहावा तसं आता खांडेकरांचं 2 ध्रुव, फडक्यांची दौलत आणि माडखोलकरांचं भंगलेलं देऊळ तेवढं माझ्या लक्षात राहिलं. बंगाली वाङ्मय मला इतकं आवडलं की त्याकरिता मी त्या भाषेचा अभ्यास केला. सोलापुरात नव्या पेठेत त्या काळी श्री पवार नावाचे सद्गृहस्थ बंगाली भाषेचा वर्ग चालवित असत. तेथे माझं नाव दाखल केलं. रवींद्रनाथ टागोरांचं नाव माहिती होतं. आनंद मठ चित्रपटाच्या कथेचे लेखक म्हणून बंकिमचंद्र चटर्जीही ओळखीचे झाले होते. शरद बाबूंच्या वाङ्मयाबरोबर मी टागोर व बंकिमचंद्रांचं साहित्यही वाचून काढलं. एवढे थोर लेखक समकालीन होते याचं आश्चर्य वाटे. रत्नदीप हा चित्रपट पाहिल्यावर प्रभात कुमार मुखर्जी माहिती झाले, तर सत्यजित रॉय यांच्या चित्रपटात पथेर पांचालीचे लेखक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचाही परिचय झाला. त्यांचे पथेर पांचाली आणि अरण्यक हे दोन्हीही ग्रंथ मला खूप आवडले. याच काळात मराठीतील एक पुस्तक माझ्या हाती आलं. नाव होतं पडघवली. लेखक गोणी दांडेकर. नंतर श्रीना पेंडसे यांचं गारंबीचा बापूही वाचलं. रवा दिघेंची सराई वाचली. कोकणातील निसर्ग व तेथील माणसांच्या सुंदर वर्णनाने प्रभावित झालो. मराठीतून असं मोजकच वाचू लागलो. त्याच काळात व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी व माणदेशी माणसं ही 2 सुंदर पुस्तकं वाचण्यात आली आणि त्या लेखकाशी मनाचं नातं जुळलं. फडके खांडेकरांपेक्षा ते आगळं वेगळं लिहित. 1958 साली मी दक्षिणेत कोइंबतूर येथे फॉरेस्ट कॉलेजमध्ये वानिकी विद्येच्या शिक्षणाला गेलो.
महाराष्ट्राचा संबंध तुटला. पावसाळा सोडला तर वर्षभर आम्ही विद्यार्थी जंगलातून अभ्यास दौऱ्यावर असू. जंगलात जाण्यापूर्वी मोठमोठ्या शहरातून एखाद दुसरा दिवस मुक्काम असे. राहणं आरक्षण केलेल्या रेल्वेच्या डब्यात. मी स्टेशनवर फिरत असे. तिथल्या व्हीलर बुक स्टॉलवर माझं लक्ष वेधलं. पेंग्विन व पेलिकन प्रकाशनाची सुंदर मुखपृष्ठांची पुस्तकं तिथं ओळीने मांडलेली असत. वेळ जात नसला की मी तिथे तासनतास रमायचो, पुस्तकं चाळायचो. अजून इंग्रजी वाङ्मयाचा परिचय झाला नव्हता. मात्र टॉलस्टॉय, मॅक्सिम गॉर्की, चेखॉव या रशियन लेखकांची नावं ऐकून माहिती होती. त्यांचं एखादं पुस्तक मी खरेदी करी. जवळ पैसे नसत, स्टायपेंडमधून बचत करावी लागे. यासाठी मी माझे कपडे स्वतःच धुत असे. खाकी कपड्यांची इस्त्री अधिक काळ टिकावी म्हणून मी जंगलातून परत येताच त्यांची नीट घडी करून उशाखाली ठेवीत असे. त्यामुळे कपडे वारंवार धोब्याला द्यावे लागत नसत. सिगारेट, पानविडीचं व्यसन नव्हतं. अशा वेळी इतर विद्यार्थी शहरात चित्रपट पाहायला जात. मी मात्र ते टाळी. त्यामुळे ही थोडीफार बचत होत असे. मद्रास, म्हैसूर, बंगलोर, कोचीन, त्रावणकोर अशा शहरात एखाद दुसरा दिवस मुक्काम असे. मी त्या शहरातील जुन्या पुस्तकांच्या बाजारात जाई. तिथे मॉस्को येथील प्रगती प्रकाशनाची इंग्रजी अनुवादाची जुनी पुस्तकं अल्प दरात मिळत असत. चांगली बांधणी, सुरेख वेष्टन अशा दौऱ्यात मी टॉलस्टॉयची वॉर अँड पीस, डोस्टोव्स्कीचं ब्रदर कॅरामझॉव, क्राईम अँड पनिशमेंट, गॉर्कीचं मदर, टर्जिनेनचं फादर अँड सन्स आणि चेखॉवच्या कथा वाचल्या. मला रशियन वाङ्मय फार आवडू लागलं होतं. या छंदातूनच रशियन भाषेतील उत्कृष्ट ग्रंथ वाचता यावेत म्हणून त्या भाषेचा मी अभ्यासही केला. मी हे सारं का वाचित होतो हे कित्येकदा माझं मलाच कळत नसे. कोइंबतूरला असताना आंध्र प्रदेशातील माझे वर्गमित्र ऑगस्टिन यांना डॉक्टर अल्बर्ट श्वार्ट्झरची ऑन द प्रायमेव्हल फॉरेस्ट आणि द स्टोरी ऑफ माय पेलिकन ही पुस्तकं वाचताना मी पाहिलं. त्यांनी ती पुस्तकं मला वाचायला दिली. त्या ग्रंथांनी मी भारावून गेलो. माझा दुसरा मित्र रामराव पर्ल बकचं द गुड अर्थ वाचताना दिसे. माझी या दोघांशी मैत्री जमली. त्यांच्यामुळे डॉक्टर श्वार्ट्झरची आणि पर्ल बकची इतर काही पुस्तकंही मिळवून मी वाचली. जंगलाशी, धरित्रीशी आणि आभाळाशी माझं नातं जुळलं ते या ग्रंथांमुळे. बरेचसे वर्गमित्र रहस्य कथा वाचित, पण मला ह्या वाङ्मय प्रकाराविषयी कधीही आकर्षण वाटलं नाही. कोइंबतूर फॉरेस्ट कॉलेजमधील 2 वर्षांनंतर जंगलातील माझ्या नोकरीची सुरुवात सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडीला झाली. इथेच मी वारणा नदीच्या खोऱ्यामध्ये खूप हिंडलो, फिरलो, माणसं जवळून पाहिली. पुढे तीच माणसं अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबऱ्यांमधून भेटली. मला नियमित आता पगार मिळू लागला होता. त्याच काळात आवडती नवीन पुस्तकं विकत घेऊन वाचावयाचा वेळ लागला. शेक्सपियरच्या नाटकांची नावं माहिती होती, पण ती अद्याप वाचली नव्हती. त्यात एक अडचण असे, त्यातलं जुनं इंग्रजी कळत नसे, म्हणून वाचायला कंटाळवाणं वाटे. पण पुन्हा पुन्हा वाचल्यामुळे त्यातील अर्थाचा बोध होऊ लागतो. हॅमलेट, रोमिओ ज्युलिएट व ऑथेल्लो ही नाटकं याच पद्धतीने मी वाचली. तीच गत चॉसरच्या वाङ्मयाची, पण त्याचं द कॅन्टरबरी टेल्स मोठ्या प्रयत्नांनी वाचलं. पुन्हा पुन्हा वाचलं आणि त्या ग्रंथातील सहजता पाहून मी भारावून गेलो. नंतर महाबळेश्वरातील वास्तव्यामध्ये मी काहीही वाचलं नाही. तिथल्या दऱ्याखोऱ्या व उंच पर्वतातील सुंदर कुवार चीर पल्लवी जंगलातून खूप भटकलो. सौंदर्याचा पहिला साक्षात्कार मला तिथंच झाला. त्या दिव्य अमूर्त निसर्ग सौंदर्याने मी अंतर्मुख होऊन एखाद्या सुंदर नेत्रासारख्या दिसणाऱ्या वेण्णा लेककडे पाहत राही. त्यात स्वप्नदृष्टीचं इंद्रजाल दिसायचं. नंतर मी पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळमध्ये वनाधिकारी होतो. पुण्याला वारंवार येणं जाणं होई. तेव्हा मी फेअरवेल टू आर्म्स आणि फॉर हुम द बेल टॉल्स हे जागतिक कीर्तीचे चित्रपट पाहिले. ते खूप आवडले. या दोन्ही कादंबऱ्यांचा लेखक होता अर्नेस्ट हेमिंग्वे. डेक्कन जिमखान्यावरील इंटरनॅशनल बुक डेपोमध्ये जाऊन एकाच दिवशी मी वरील दोन्ही कादंबऱ्या खरेदी केल्या.
त्याबरोबर आणखी एक पुस्तक विकत घेतलं, द ओल्ड मॅन अँड द सी. ही तिन्ही पुस्तकं मला फार आवडली. वडगावपासून तळेगाव दाभाडे 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. तेथे गोनी दांडेकर राहत असल्याचं मला माहिती होतं. एका रविवारी वेळ काढून त्यांना भेटायला गेलो. त्यांचा परिचय झाला. मग नियमितपणे त्यांच्याकडे येणं जाणं चालू झालं. संत वाङ्मयाची गोडी लावली ती आप्पांनी. ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध वाचू लागलो. त्यातल्या अर्थांचं, शब्दांचं सौंदर्य त्यांनी दाखवून दिलं. याच काळात शब्दांचं धन गोळा करावयाचा छंद जडला. त्यांनी सुचविल्याप्रमाणे आ जोगळेकरांनी संपादन केलेली गाथा सप्तशती वाचली. त्यांचं सह्याद्री वाचलं. खंडाळ्याला डॉक्टर मुल्कराज आनंद राहत. रामस्वरूप वत्स हा जंगलाचा ठेकेदार. दोघांची मैत्री होती. एकदा सहज रामस्वरूप वत्स व मी त्यांच्याकडे गेलो. त्यांचा परिचय करून घेतला. तिथल्या धबधब्याच्या कड्यावर त्यांची छोटीशी अभ्यासिका होती. तिथं बसलं की खिडकीतून समोर हिरवं तळ कोकण दिसे. तिथं त्यांचं लेखन झाले. त्यावेळी तिथे जायची कुणालाही परवानगी नसे. त्यांच्या लेखन वाचनाच्या वेळा टाळून रामस्वरूप वत्स आणि मी त्यांच्याकडे कधी सकाळी तर कधी संध्याकाळी गप्पा मारायला जात असो. लेखकाचा एवढा मोठा बंगला पाहून मला आश्चर्य वाटे. त्यांच्या बोलण्यात नेहमी रशियन लेखकांची नावं येत. कधी ते टॉल्स्टॉयबद्दल तर कधी गॉर्कीविषयी बोलत, तर कधी कधी चेखोवचंही सांगत. त्यांच्याविषयी तासनतास मनापासून बोलत. मी ते सार शांत चित्ताने ऐकत असे. रशियन वाङ्मय मी वाचलं होतं, मात्र त्यातलं मर्म कळायला त्यांचं मला फार सहाय्य झालं. वडगावहून माझी बदली नांदेड जवळच्या सहस्रकुंडला झाली. गाव लहान, आजूबाजूला लमाणांचे तांडे. नांदेड ते आदिलाबाद ही गाडी दिवसातून एकदाच यायची. नांदेडला वारंवार कार्यालयीन कामासाठी जावं लागे. तिथेच प्राचार्य नरहर कुरुंदकर आणि राम शेवाळकरांची भेट झाली. भेटीचं रूपांतर परिचयात झालं. पुढच्या आयुष्यात दोघं मला गुरुस्थानी होते. दोघंही संस्कृत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक. एक चिकित्सक पंडित तर दुसरा रसिक. दोघांनाही सहज सुंदर वक्तृत्व लाभलेलं. त्यांच्यामुळेच मला संस्कृत वाङ्मयाची गोडी लागली. पा वा काणे यांच्या हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र या ग्रंथाचे 5 खंड येथेच वाचून काढले. संस्कृत साहित्याचा हा जणू प्रचंड ज्ञानकोश आहे. त्यात नोंदलेले संदर्भ ग्रंथ वाचायला इथंच सुरुवात केली. 1-2 वर्ष मी नगर, संगमनेर या भागातही होतो. त्या काळात चांगदेवांचं पुण तांबे, ज्ञानेश्वरीची जिथं रचना झाली ते नेवासे, कळसुबाईचं शिखर, एकनाथांचं पैठण, तिथून जवळ असलेलं ज्ञानेश्वरांचं जन्मस्थान आपेगाव पाहिलं. दौऱ्यात या भागात जावं लागलं की त्या स्थळांना मी आवर्जून भेटी देई. त्या पुण्यशील भूमीमध्ये भटकताना एक अनामिक आनंद होई. त्यानंतर माझं स्थानांतर पुण्याला झालं. माझ्या छंदाला तिथे पोषक वातावरण मिळालं. भांडारकर प्राच्य संशोधन संस्था व डेक्कन कॉलेजच्या ग्रंथालयात मी संदर्भ ग्रंथ पाहायला जाऊ लागलो. इथल्या वास्तव्यात मी संस्कृत वाङ्मयातील पक्षी या विषयावरील टिपणं काढायला सुरुवात केली. अगदी ऋग्वेदापासून ते थेट 13व्या शतकापर्यंत मजल मारली. माझे वरिष्ठ वनाधिकारी दुर्गादास मरबल्ली साहेब आणि मधुसूदन जोशी साहेब यांनी मला या बाबतीत प्रोत्साहन दिलं नसतं तर हे कार्य मी हाती घेऊ शकलो नसतो. पक्षीशास्त्रातील माझ्या अभ्यासामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्य वनसंरक्षक श्रीधर बूट साहेबांनी माझी बदली पनवेल जवळच्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात केली. पक्षीमित्र व निसर्गप्रेमी म्हणून माझा नावलौकिक इथेच झाला. महिन्यातून एकदा प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली अलिबाग जवळच्या किहीमकडे जाताना वाटेत कर्नाळ्याला दिवसभर थांबत. पक्षी निरीक्षणातील पहिले धडे त्यांनीच मला दिले. तिथल्या 5 वर्षांच्या वास्तव्यात त्यांच्याकडून मला खूप काही शिकता आलं. नवनीतचे संपादक उमाकांत ठोंबरे यांच्याकडे सटी सामाशी मुंबईला गेलो की बोरिवलीला ते त्यांच्याकडे मुक्कामाकरिता थांबवून घेत. इथंच त्यांनी अनेक साहित्यिक मित्रांची ओळख करून दिली. जेवणं झाली की रात्री गप्पा गोष्टी होत. माझ्या लेखन प्रकृतीला योग्य असं काय आहे याचं ते मार्गदर्शनही करीत असत.
त्यांनीच मोपासा, मॉम, लुईजी पिरांदेल्लो, A.J. क्रॉनिन यांच्या साहित्याची ओळख करून दिली. श्री म माटे यांचं उपेक्षितांचं अंतरंग आवर्जून वाचावयाला सांगितलं. पनवेलला असताना आठवड्यातून 2 दिवस मी मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात संदर्भ ग्रंथ पाहायला जात असे. भानू शिरधनकरांची इथंच भेट झाली. त्यांनी मला अभ्यासिकेत मग्नपणे ग्रंथ वाचणाऱ्या श्रीमती दुर्गाबाई भागवतांची ओळख करून दिली. वाचनाचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्यांचं व्यासपर्व वाचलं होतं मी. नंतर ऋतुचक्र, पैस व भावमुद्राही वाचलं. त्यांनी अस्वलावर लिहिलेला ग्रंथ वाचून तर मी थक्क झालो. ते त्यातील विपुल माहिती, तपशील व संदर्भांमुळे. कर्नाळा पक्षी अभयारण्यात असताना मुंबईतील साहित्य क्षेत्रातील कितीतरी मंडळी तिथे यायची. एकदा भर पावसात सायंकाळच्या वेळी महाराष्ट्र टाइम्सचे दिनकर गांगल व अशोक जैन यांच्याबरोबर छाया दातार, अनंत भावे, पुष्पा भावे व इतर मंडळीही आली होती. त्यांच्याबरोबर पक्षी पाहत भटकण्यात मोठा आनंद वाटला. बाहेर रिमझिम पाऊस पडतोय. आम्ही सारे जण वनविश्रामगृहाच्या वरांड्यात खुर्च्यांवर बसलोय. समोर कर्नाळा दिसतोय. ढगांमुळे क्षणोक्षणी त्याचं रूप पालटतंय. सारी वनश्री सुस्नात झालीय. श्री शाह मंगेश पाडगावकरांचं अशी पाखरी येती हे भावगीत सुरेल आवाजात पेटीवर गात आहेत. गाणं संपल्यावर अनंत भावेंनी विचारलं, चितमपल्ली साहेब, तुम्ही पॉल गॅलिगोचं स्नोगूज वाचलंय का? लेखक आणि पुस्तकाचं नाव मी प्रथमच ऐकत होतो. मी म्हटलं नाही तर. जरूर वाचा. तुमच्यासारख्याच एका पक्षी वेड्याची ती कहाणी आहे. नंतर स्नोगूज वाचलं. त्यांची द स्मॉल मिराकल ही एक निष्पाप बालक आणि गाढवाची गोष्ट, लुडमिला गायीविषयीची कहाणी, जेनी मांजरावरील कादंबरी व स्क्रूफी वानरांविषयीची कादंबरी वाचली. त्यांच्या लेखन शैलीने मी भारावून गेलो. 15-20 वर्षांपूर्वी ज्यांची बनगरवाडी व माणदेशी माणसं वाचली त्यांचे लेखक व्यंकटेश माडगुळकर आयुष्यात पुढे मित्र म्हणून लाभतील असं त्यावेळी जर कोणी भविष्य वर्तविलं असतं तर ते मला मुळीच खरं वाटलं नसतं. पण हा दुर्मिळ योगायोग 1976 साली मी नवेगाव बांधला असताना आला. एवढे मोठे लेखक स्वतः होऊन इथे आले, राहिले. पुढे 1978 साली माझ्याबरोबर ते नागझिरा अभयारण्यात होते. तिथल्या वास्तव्यात त्यांनी नागझिरा ग्रंथ लिहिला. सत्तांतर या वानरांवरील कादंबरीची बीजं इथं अंकुरली. नवेगाव बांधून 40-50 किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदी वाहते. तिचं मला मोठं आकर्षण होतं. पावसाळ्यात तिचं रौद्र रूप पाहिलंय. हिवाळ्यात त्या नदीवर पहाटेच्या काळोखात आभाळातून थव्याने नदीकडे उडत जाणाऱ्या करडी करकोचांचा आवाज ऐकलाय. तिथंच समुद्र राघूचा थवा नदी किनाऱ्यावर चरताना पाहिलाय. उन्हाळ्यात नदीच्या डोहातून झिंगा मच्छी पाहत डोकावलोय. आणि असंच भटकताना अंभोऱ्यालाही गेलोय. तिथे रेंगे पारचे खोब्रागडे भेटले. माझे वनाधिकारी मित्र हरिभाऊ खोब्रागडेचे ते वडील बंधू. पाठीवर पोथी बांधली होती. मी विचारलं, दादा ही कुठली पोथी? मुचकुंद मुनींची विवेक सिंधू, ते उत्तरले. खोब्रागडेंना विवेक सिंधू मुफपाठ होतं. ते रेंगेपार गावात सायंकाळी दिवे लागणीला जमलेल्या गावकऱ्यांसमोर विवेक सिंधूवर प्रवचन द्यायचे. मी विवेक सिंधू कुतूहल म्हणून वाचून काढला. कधीतरी ते कुठे भेटले तर आम्ही त्या ग्रंथावर चर्चा करीत असू. असंच भटकताना कळलं की रुडयार्ड किपलिंग वैनगंगेकाठच्या जंगलात खूप भटकला आणि त्याने जंगल बुक लिहिलं. मी त्याच्या जंगल बुकचे 2 भाग वाचले. त्या ग्रंथाच्या पानापानात वैनगंगेचा उल्लेख असून तिथल्या जंगलातील प्राण्यांचं वर्णन केलं आहे. माझे वनाधिकारी मित्र भूपेंद्र नागपुरे भंडाऱ्याजवळ असलेल्या तुमसर गावचे. कित्येक वेळा मी त्यांच्याबरोबर त्यांच्या गावी जात असे, जिथं लीळा चरित्राची पहिली पानं माहीमभटाने लिहिली त्या झाडाखाली बसत असे. इथे बसलं की माहीमभटांची आठवण यायची. त्यांनी स्वामीचं चरित्र कसं ढुंडाळलं, केवढा दीर्घ प्रवास केला, स्वामींवर त्याची किती श्रद्धा. वाटलं लेखन करावं तर त्यांच्या श्रद्धेनेच. G.A. कुलकर्णीची चंद्रावळ ही कथा वाचली आणि त्यांच्या साहित्याकडे मी आकर्षित झालो.
त्यांच्या ग्रंथांनी मला प्रभावित केलं. मराठीत एवढा तोलामोलाचा लेखक दुर्मिळ. श्रीनिवास कुलकर्णींच्या डोहने जसं मला मोहित केलं, तसंच प्रभाकर पाध्येंच्या चिवारीच्या फुलांनी देखील. कादंबऱ्या आता मी सहसा वाचत नाही, परंतु चिंत्र्य खानोलकरांच्या साऱ्या कादंबऱ्या मी आवडीने वाचून काढल्या. चानी व कोंडुरा विशेष आवडल्या. त्यातल्या निसर्ग व व्यक्तिचित्रणाने मला इतकं मोहित केलं की 2 वर्षांपूर्वी मुद्दाम त्यांच्या गावी जाऊन मी आसमंतातल्या खाडी समुद्राच्या काठाने नारळ पोफळीच्या वाड्यांतून मुक्त भटकलो. एरवी मी असा कधी काळी कोकणात भटकलो असतो असं वाटत नाही. संत तुकारामांनी म्हटलं आहे, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. नवेगाव बांधसारख्या अतिशय दूर भागातील माझ्या घरी जेव्हा लेखक कवी येत, तेव्हा मला असाच आनंद होई. अनंत गोपाळ शेवडे, पुभा भावे, राभी जोशी, श्रीधर शनवारे माझ्या घरी आले होते. 1979 साली तर मुंबईतील 15-20 लेखक मंडळी नवेगाव भेटीसाठी आली होती. त्यात जयवंत दळवी, सुभाष भेंडे, उमाकांत ठोंबरे, ज्ञानेश्वर नाडकर्णी, रमेश मंत्री व मॅजेस्टिकचे केशवराव कोठावळेही होते. ह्या लेखक कवींबरोबर चर्चा व्हायची ती लेखन वाचनाविषयीच. वाचन व लेखन करण्याविषयी तात्या माडगुळकरांनी केलेलं मार्गदर्शन मला मोठं फलदायी झालं. तात्यांनीच माझा सत्यकथेच्या राम पटवर्धनांशी परिचय करून दिला. माझं लेखन प्रसिद्ध करण्याचा आग्रह केला. माझ्या लेखनातील शक्ती त्यांनी जाणली होती हे आज कळतं. श्रीराम पटवर्धनांच्या मी मौजेच्या कार्यालयात तर कधी त्यांच्या घरी भेटत असे. लेखनाविषयी चर्चा होई. माझ्या लेखन प्रकृतीला पोषक असे ग्रंथ आणि ग्रंथकारांची नावे ते सांगत असत. त्यांनीच मार्जोरी किनन रॉलिंगचं एअरलिंग्स वाचायला सांगितलं होतं. कस्टनेडाचे ग्रंथ वाचावयास सुचविलं. बोलण्याच्या ओघात कितीतरी ग्रंथांचे ते सुंदर मर्म सांगत असत. आपल्याच देशात डॉक्टर, इंजिनियर व वकील निर्माण करण्याकरिता कॉलेजेस व विद्यापीठं आहेत, परंतु लेखक निर्माण करण्याकरिता इथं संस्था नाहीत. पण सत्यकथा ही लेखक निर्माण करणारी संस्था होती हे मात्र आज मान्य करावं लागेल. अतिशय रसरशीत, सहज, अभिजात लिहायला पटवर्धनांनी मार्गदर्शन केलं. पुण्याला गेलो की तात्यांकडे जायला कधीच चुकलो नाही. निसर्ग व वन्यजीवांविषयीचा त्यांचा ग्रंथसंग्रह पाहून मी थक्क झालो. तासनतास आम्ही त्या ग्रंथांविषयी बोलत असू. जादूच्या पोतडीतून काढावं तसं तात्या एक सुंदर पुस्तक काढून मला दाखवीत. हे वाचलंय का? नाही. मग वाचा. मी त्या ग्रंथाची पानं चाळी. त्यांचं शीर्षक, लेखक व प्रकाशकांचं नाव टिपून घेई. त्यातली बहुतेक डेक्कन जिमखान्यावरील पॉप्युलर बुक स्टॉलच्या माधव गाडगीळ यांनी मिळवून दिलेली असत. मग मी त्यांच्याकडे जाऊन उपलब्ध असतील तेवढे ग्रंथ घेई. काही कॅम्प भागातील मॅनेजमधूनही प्राप्त होत. मी सोलापूरचा. पक्षी निरीक्षक BS कुलकर्णी तिथल्या टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक. त्यांचं स्वतःचं ग्रंथालय मोठं समृद्ध आहे. पार त्यांच्या आजोबांपासून त्यामध्ये भर पडत असलेलं. सोलापूरला उन्हाळ्यात जाणं होई. गेलो की त्यांच्या संग्रहालयातील दुर्मिळ पुस्तकं मी चाळीत असे. जगातील उत्कृष्ट ग्रंथांचा परिचय करून देणाऱ्या अमर विश्व साहित्याचे दुर्मिळ खंड त्यांच्या संग्रही आहेत. वाचावयाला मुक्त हस्ताने ग्रंथ देणाऱ्या कुलकर्णींसारखा दुसरा कोणीही नसावा. इथंच मी पुलंचं समग्र वाङ्मय वाचलं. गंगाधर गाडगिळांची समीक्षेवरील पुस्तकं वाचली. रणजित देसाई यांची निवडक पुस्तकं वाचली. रवींद्र पिंगे सोलापूरला गेले की कुलकर्णी सरांचा ग्रंथसंग्रह पाहावयाला मुद्दाम जातात. माझे आवडते लेखक शोधून त्यांचं लेखन वाचता वाचता मीच कुणा अज्ञात ओढीने लिहायला लागलो. आता लिहिल्या वाचून राहवत नाही म्हणून लिहितोय. प्रवासात, जंगलातील दौऱ्यात किंवा सवडीच्या वेळी माझं लेखन, वाचन चालू असतं. त्यामुळे जंगलात राहूनही मला कसलंही वाईट व्यसन लागलं नाही. खरं म्हणजे मला वन्यजीव शास्त्राचा सखोल अभ्यास करावयाची खूप आवड आहे. अनेक संशोधन योजना मी हाती घेतल्या आहेत. नामशेष झालेले पक्षी पुन्हा शोधून काढायचे आहेत. काही योजना मोठ्या प्रयासांनी पूर्ण केल्या आहेत, परंतु बरचसं अपूर्ण राहिलंय.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉक्टर सालीम अली व जे.सी. डॅनियल मी हाती घेतलेल्या योजना पूर्ण करून त्या लिहून काढण्याचा सतत तगादा करतात. पण मला माझ्या रोजच्या कार्यालयीन कामामुळे वेळ मिळत नाही. आताशी तर मी कागदाच्या जंगलातच राहतो. पण केलेल्या संशोधनामुळे बरंच काही हाती लागलंय. त्या माहितीचा उपयोग मला ललित लेखनासाठी होतो. आता मला त्यातच आनंद वाटतोय. शोध प्रबंध निबंधाचं महत्त्व मान्य करून मी म्हणेन, माझे हे शोध निबंध किती जणांनी वाचले असते. माझ्या लेखनामुळे मराठी वाचकांना निसर्ग, वन्यजीव व आदिवासींचा परिचय मी करून देऊ शकलो. अजून मला खूप वाचायचं आहे. जपानी लेखक याशुनारी कावाबातांचं द साऊंड ऑफ माउंटेन वाचलंय, पण मला त्यांचं द 1000 क्रेन व स्नो कंट्री वाचायला मिळालं नाही. पक्षीशास्त्रज्ञ पीटर स्कॉटचं द 1000 गीज वाचलंय, पण वाईल्ड कोरस आणि मॉर्निंग फ्लाईट वाचायचं आहे. त्या ग्रंथातील रानबदकांची अप्रतिम रंगीत चित्र पाहायची आहेत. जॉय ॲडम्सनचं सिंह चित्त्यावरील ग्रंथ वाचलेत, परंतु तिने लिहिलेलं सर्चिंग स्पिरिट हे आत्मचरित्र वाचायचं आहे. बोकॅशिओची बहिरी ससाण्याविषयीची गोष्ट वाचली आहे. जगातील ती एक श्रेष्ठ प्रेमकथा आहे, परंतु त्यांच्या इतर कथा वाचायला मिळाल्या नाहीत. फ्लाहार्टीची द फर्स्ट फ्लाईट ही कथा वाचली आहे, पण द स्टोरीज ऑफ फ्लाहार्टी हे पुस्तक अजूनही मिळत नाही. रिचर्ड बर्टनचं चरित्र वाचलंय, पण त्यांच्या अरेबियन नाईट्सचं कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केलेलं मराठी भाषांतर अजून तरी हाती आलं नाही. सारं आयुष्य वाचायला पुरणार नाही इतके ग्रंथ निसर्ग व वन्यजीवांविषयी पाश्चात्य लेखकांनी लिहिलेले आहेत. नित्य त्यामध्ये भर पडते. जसा जमेल तसा त्यांचा आस्वाद घ्यायचा, पण डोळ्यांनी मात्र साथ दिली पाहिजे. माझ्या साऱ्या ग्रंथात मी सवयीप्रमाणे पेन्सिलीने निळ्या जांभळ्या खुणा केल्या आहेत. ग्रंथांच्या 2 ओळींमध्ये माझं आत्मचरित्र लिहिलंय. ते ग्रंथाला आणि दुसरं मला ठाऊक. अन्य व्यक्तीला ते वाचता येणार नाही. हे ग्रंथ चाळू लागलो की मला गतजीवनातील त्या प्रसंगाच्या मोरपिशी आठवणी येऊ लागतात. आता माझा ग्रंथसंग्रह मोठा झालाय. त्यातील प्रत्येक पुस्तक माझ्या परिचयाचं आहे. नुसत्या आकारबंधावरून ते कपाटातून नेमकं बोट ठेवून मी काढू शकतो. दूर दूरून विद्वान मंडळी घरी येतात, पुस्तकं पाहतात, चर्चा करतात. पक्ष्यांवरील काही दुर्मिळ पुस्तकं डॉक्टर सालीम अली यांच्या देखील संग्रही नव्हते. ते पाहायला डॉक्टर सालीम अली वर्षातून एखाद दिवशी घरी येत असत. माझे वडील मोठे व्यापारी होते. ते म्हणायचे, एवढी पुस्तकं घेऊन काय करायचंय? इतक्या रकमेत तुझं घर बांधून झालं असतं. अजून मी घर बांधलं नाही. घर बांधायच्या आधी मला माझ्या ग्रंथासाठी ग्रंथालय बांधावं लागेल. आणि आम्ही ठरवलंय की त्या ग्रंथालयातच राहिलेलं आयुष्य काढायचं. प्रत्येक पुरुषाच्या यशामागे त्याची पत्नी उभी असते. तशी माझी पत्नी सरस्वती उभी आहे. आमची राहणी साधीच. सारं आयुष्य जंगलात गेल्यामुळे शान शौकीची आवड नाही. आता ग्रंथच आमचं धन झालं आहे. आमची मुलगी छाया तर जंगलातच जन्मली आणि वाढली. जंगलातील वास्तव्यामुळे आमचा तिघांचा स्वभाव अबोल आहे. त्यामुळे माझ्या लेखन वाचनात त्या दोघींचाही व्यत्यय येत नाही. मी माझ्या लेखन वाचनात, तर छाया तिचा खेळ व अभ्यासात, तिची आई स्वयंपाकघरात. माझ्यामुळे त्या दोघींनाही वाचनाचा छंद लागलाय. त्या दोघींच्याही मोठ्या मनाची आठवण येथे सांगितल्याशिवाय राहवत नाही. आम्ही तिघं एकदा बंगलोरला गेलो होतो. परत निघायच्या दिवशी बाजारात खरेदी करायला गेलो. सरस्वतीला रेशमी साडी घ्यायची होती. छायाला देखील नवीन कपडे घ्यायचे होते. काही खेळणी घ्यायची होती. वाटेत मला एक मोठं पुस्तकांचं दुकान दिसलं. मी आत गेलो. तिथं मला दुर्मिळ पुस्तकं दिसली. अनेक वर्षांच्या पत्रव्यवहाराने परदेशातूनही ती उपलब्ध होत नव्हती. एक होतं विल्सनचं सोशिओबायोलॉजी आणि दुसरं व्हॅलेरियस जॉइसचं माउंटेनशिप. दोन्हींची किंमत 500 वर होती. माझ्याजवळ तेवढेच पैसे होते. मी माझ्या पत्नीला सारं सांगितलं. ती म्हणाली, ग्रंथ जर एवढे दुर्मिळ असतील तर घ्या की. आजही अलमारीतील त्या दोन्ही ग्रंथांवर दृष्टी गेली की हा सारा प्रसंग आठवतो. मित्र हो, हा लेख सर इथे संपवतात. सरांचा हा प्रचंड पुस्तक संग्रह हळूहळू स्वतःच्या आठवणींसोबत सर आपल्या समोर उलगडत आहेत.
कितीतरी नवीन पुस्तकांची ओळख झाली ना हा लेख वाचताना. खरं तर आपली जेव्हा स्वतंत्र स्वतःची लायब्ररी, स्वतःची पुस्तकं असतात ना, ती माझ्या दृष्टीने फक्त पुस्तकांची मांडणी नसते, तर ती माणसाच्या विचारांची साधना असते. प्रत्येक पुस्तक हे एका अनुभवाचं दार असतं आणि ते उघडण्याची तयारी म्हणजे वाचन. शांत कोपऱ्यामध्ये ठेवलेली पुस्तकं आपल्याशी बोलत नाहीत, पण योग्य वेळी ती आपल्याशी संवाद साधतात. आयुष्याच्या गोंधळात लायब्ररी आपल्याला थांबायला शिकवते, विचार करायला भाग पाडते आणि स्वतःकडे पाहण्याची दृष्टी देते. जिथे पुस्तकं असतात तिथे विचार वाढतात, सहनशीलता जन्माला येते आणि माणूस अधिक माणूस बनतो. म्हणून घरामध्ये असणारी लायब्ररी, स्वतःचं वाचनालय, स्वतःची पुस्तकं ही एक प्रकारची लक्झरी नसून ती आपल्या आत्मविकासाची गरज आहे. कारण घराच्या लायब्ररीमध्ये जेव्हा आपण पुस्तकं ठेवतो ना, ती पुस्तकं आपल्याला बाहेरच्या जगापेक्षा आपल्या मनाच्या आतल्या जगासोबत जोडतात. वाचनाच्या वेळी वेळ थांबल्यासारखा वाटतो, कारण विचारांना धावायला मोकळीक मिळते. पुस्तकं मनुष्याला एकटेपण शिकवत नाहीत, तर स्वतःची सोबत कशी करावी हे शिकवतात. शब्दांमधून आपण इतरांचे अनुभव जगतो आणि हळूहळू स्वतःच्या आयुष्याकडे अधिक समजूतदार नजरेने पाहू लागतो. जिथे पुस्तकं असतात ना, तिथे उत्तरांपेक्षा प्रश्न वाढतात आणि तेच प्रश्न माणसाला अधिक प्रगल्भ बनवतात. म्हणून पुस्तकं असणारी ही जागा शांत असते, पण तिचा प्रभाव खोल आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. त्यामुळे स्वतःची पुस्तकं असणं गरजेचं असतं नेहमी. मोबाईलमध्ये आजकाल पुस्तकं वाचणारी लोक भरपूर मिळतात. अशा वाचनालाही अर्थ नसतो, कारण आपल्या मनाशी जोडण्याची क्षमता नाही आहे मोबाईलमध्ये. मोबाईलमध्ये पुस्तक वाचणं ही माझ्या वाक्यातली गोष्ट नाही. तुम्ही कसं वाचन करता आणि तुमच्याकडचा ग्रंथसंग्रह कसा आहे हे मला नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदरशा लेखासह किंवा एखाद्या छानशा सुंदरशा अभ्यासपूर्ण पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.